नमस्कार मित्रांनो, मी जगदीश तेलम आपल्या व्हिडिओ की आवाज मिशन भुगतान या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील चालू घडामोडीवर आपल्यासमोर उपस्थित आहे। तर मित्रांनो, आपण दररोज मोदी साहेबांच्या वावटळ्या उठताना दिसत आहे। म्हणजेच मोदी की गॅरंटी, गॅरंटी की गॅरंटी। याचा मतलब गॅरंटी कधीही पूर्ण करायची नसते, नुसते आश्वासन द्यायचे असते। परंतु काही परिजन संपूर्ण मोदी भक्त झाले आहेत। मोदीचे आजपर्यंत दिलेली गॅरंटी पूर्ण केलेली नाही। कारण काळेकुशी काढून ज्या मोदी साहेबांनी शेतकऱ्यावर लादले होते, ते शेतकऱ्याच्या आंदोलनाने त्यांना मागे घ्यावे लागले। त्याच वेळेस शेतकऱ्याच्या MSPला भाव देणार ही मोदी साहेबांनी गॅरंटी दिली होती। परंतु केली का पूर्ण? तर नाही। आज शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहे। मोदी म्हणजे फक्त फुलतापा, दुसरे काहीच नाही। तर दिलेले वचन कधीच पूर्ण करायचं नसतं। म्हणूनच तर कालाधन वापस नाही आल्या, 15 लाख वापस नाही आले, प्रत्येक वर्षी 2 कोटी नोकऱ्या नाही निघाल्या, गॅस कमी नाही झाला। ज्यावेळेस काँग्रेस शासित काळामध्ये 380 रुपयाचा गॅस यांना खूप जास्त वाटत होता, त्याच्यावर आंदोलन निघत होते। परंतु आता हे मोदी अंधभक्त 1100 रुपयाचा गॅस सुद्धा यांना चालते। तरीही काही विशिष्ट लोक मोदींची वाहवा करत आहेत। अगोदर त्यांना मोदी चालत नव्हते, आता मात्र मोदीजी जसे त्यांचे गुरु आहे। मला तर वाटते हे सर्व षड्यंत्र असू शकते किंवा मोदीच्या नावाखाली दडपशाही चालू आहे। कारण बस स्टँड 2019 हा कायदा 5 वर्षे झाली लागू झाला। 14 ते 2019 हा कार्यकाळ मोदीकडे होता। तर मग हा कायदा इम्प्लिमेंट का नाही झाला? मोदी साहेब कोणाची वाट बघत होते? त्यांना जर एवढी चिटफंड पीडित जनतेची काळजी आहे तर मग कुणाचे बर्डन होते का? ज्या 10 वर्षात या मोदी सरकारने काहीच नाही केले, ते अजून 5 वर्ष दिल्यानंतर काय करणार? ही सर्व सुजाण नागरिकांनी जाण असू द्यावी। जर त्यांनी खरोखरच बस स्टँड 2019चे पालन करायचे असते तर या वर्षीच्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी त्यांचा मुद्दा उल्लेख केलाच नसता। म्हणजेच त्यांना पीडित जनतेला न्याय द्यायचे नाही। कारण कोणताही मुद्दा लवकर निकाली काढला तर त्यात मजा नाही। हे सर्व मोदीला आणि या अमित शहाला मान्य असणार नाही। कारण PSL पोर्टल फेल्युअर आहे, सारा रिफंड पोर्टल सुद्धा बरोबर चालत नाही। ज्या कस्टमरने लाईनमध्ये लागून रात्रंदिवस चिटफंड कंपन्यांमध्ये पैसा गुंतवला, आज त्यांना 5,000, 10,000, 15,000 आणि 19,999 फक्त एवढं पेमेंट या सारा पोर्टलवर तुम्ही दाखल करू शकता। परंतु तेही आजपर्यंत बऱ्याच लोकांनी जे अर्ज भरलेले आहेत ते फेल्युअर झालेले आहेत। तर मित्रांनो, यासारखे पैसे दिले नसते। पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेले वचन कधीच पाळत नसतात। नाहीतर जर यांनी वचन पाळलं असतं तर हा चंद्र आणि हा सूर्य याप्रमाणे झाले असते। पण ह्यांना सर्व चिटफंड जनतेला खेळवत ठेवायचे आहे, या पलीकडे काहीच नाही। मित्रांनो, मोदी साहेबांनी 20 जानेवारी 2014ला यवतमाळ जिल्ह्यातील बोरगाव दाभाडे या गावातील 150 शेतकऱ्यांच्या सोबत चाय पे चर्चा हा कार्यक्रम आयोजित करून त्या शेतकऱ्यांना मी जर सत्तेत आलो
तर तुमच्यासाठी काम पडेल, तर कायद्यामध्ये संशोधन करून तुमची आय दुगणी करेल असे आश्वासन दिले होते. आणि खरोखरच मोदी साहेब 2014ला बहुमताने सत्तेत आले तेव्हापासून ही शेतकरी मंडळी पत्रव्यवहार करत आहेत, परंतु त्यांना अजूनही उत्तर आलेले नाही. त्यांनी जंतर मंतरवर आंदोलन सुद्धा केले, परंतु तेथेही त्यांच्या हाती निराशाच आली, दखल सुद्धा घेतली नाही. असे हे मोदी साहेब तुम्हाला न्याय देतील का हो? आणि आता या देशाचे सुप्रसिद्ध पंतप्रधान मोदी साहेब यवतमाळला येत आहे. ही साहूल ज्या शेतकऱ्यांना लागली ती सर्व शेतकरी, पूर्ण जिल्ह्यातील 150 शेतकरी साहेबांनी दिलेले आश्वासन पूर्ण करा यासाठी येणार होते, परंतु शेतकऱ्याचे दुर्दैव म्हणावं लागेल की त्या शेतकऱ्यांना तुम्ही या कार्यक्रमात यायचं नाही, जर तुम्ही आलाच तर तुमच्यावर केसेस दाखल होतील अशा नोटिसा बजावण्यात आल्या. शेतकरी बिचारे. महाराष्ट्र में 2014 में नरेंद्र मोदी जी चुनाव के दौरान 20 मार्च 2014 को यवतमाळ जिले के दाभाड़ी बोरगांव इस गांव में आए। वहां चाय पे चर्चा का आयोजन हुआ। वहां गांव के किसानों के साथ उन्होंने चाय पे चर्चा की। उन्होंने चाय का महत्व समझाया, चाय की चर्चा का महत्व समझाया, चाय बेचने से उनका क्या तजुर्बा रहा है और चाय बेचते समय वो कितने कई बार अपमानित भी होते थे, उससे क्या सीखा ये भी किसानों को साझा किया। और कहा चाय की पटरी पर, मतलब चाय की दुकान पर जो ज्यादातर फुटपाथ पे होती है वह सांसद जैसी होती है, जहां धरती के नीचे तमाम समस्याओं का चर्चा भी होती है और उसके ऊपर समाधान निकालने का प्रयास भी होता है। इसलिए चाय पे चर्चा उनके लिए अहम है। उन्होंने उस दाभाड़ी बोरगांव के किसानों को, जहां उस क्षेत्र के असंख्य किसान जमे हुए थे और जो किसान उनके आसपास बैठे थे, उनसे वार्तालाप करते हुए उन्होंने कहा था कि मैं आपको वादा करता हूं, यदि मेरी सरकार सत्ता में आती है तो फिर सबसे पहले चाहे कानून का मुझे बदलाव करना पड़े, मैं सबसे पहले जो काला पैसा धन विदेश में है उसको देश में लाऊंगा और हमारे यहाँ जो ईमानदार करदाता है, जो खासकर हमारे अधिकारी लोग हैं जो सरकारी नौकरी करते हैं, वो तो टैक्स देते ही है, उनके अकाउंट में कुछ पैसा मैं ट्रांसफर करवाऊंगा। उन्होंने कहा कि मेरी सरकार ईमानदारों को इनाम देगी और भ्रष्टाचारों को सजा। ये बात उन्होंने कही थी। उन्होंने कहा कि किसान की एमएसपी उसके टोटल लागत के 50% ऊपर होनी चाहिए ताकि किसान बंधु कुछ तो नफे का काम करे। उन्होंने वहीं स्वामीनाथन की C2+50 वाली बात दोहराई थी। उन्होंने कहा था कि यहाँ कपास बहुत होता है, मैं कपास की मंडी बड़ी यहाँ खड़ी करवा दूंगा, जो उपज वहां बनता है उसकी बड़ी बड़ी मंडियां, मार्केट यार्ड खड़ा करने का मैं आपको वादा करता हूँ। ऐसे कई वादे, यहाँ पे हर बेरोजगार को नौकरी मिलेगी, महंगाई कम होगी, यदि मेरी सरकार आती है तो मैं ये सब करने को तैयार हूँ। चाय पे चर्चा से मेरा आप लोगों के साथ संवाद होता है, आपकी समस्या मैं जान पाता हूँ। और ऐसा कह के उन्होंने वो चाय पे चर्चा उस दाभाड़ी बोरगांव में समाप्त की। उसके बाद भारी बहुमत से सरकार सत्ता में आई। दाभाड़ी बोरगांव के किसान तब से 2014 से लेकर 2024 तक उन तमाम बातों को लेके आशावादी थे, लेकिन अब वो निराशा ने घेर रखा है उन्हें। कई बार, हालांकि 2017 में ही 3 साल बाद वो लगातार प्रधानमंत्री को पत्र लिखते रहे, पीएमओ को पत्र लिखते रहे, अपने वक्तव्य अखबार में जारी करते रहे कि साहब 3 साल हो गए, आपने अभी तक एमएसपी ठीक नहीं की, मंडी नहीं बनाई, बेरोजगारी नहीं हटी, हमारा इनकम 50% प्रॉफिट वाला नहीं हुआ। इन तमाम
वो जो ईमानदारी से टैक्स दे रहे हैं उनके अकाउंट में काला पैसे का धन जो ला रहे थे वो नहीं आया। आपने क्या कानून में तब्दीली की जो आपने वादे किए थे। आपने कहा था चाय पे चर्चा ये संसद जैसी है, यहाँ तमाम समस्याओं की चर्चा होनी चाहिए, समाधान भी निकलना चाहिए। आपने चर्चा तो की, समाधान कब निकालेंगे? ये जब नहीं हुआ 3 साल, पत्र लिख के, वक्तव्य देके कुछ नहीं हुआ, तो ये जब नहीं हुआ 3 साल, पत्र लिख के, वक्तव्य देके कुछ नहीं हुआ, तो फिर 18 मई 2017 को उस दाभाड़ी बोरगांव के वो 150 किसान जो उनके आस-पास चर्चा के लिए बैठे थे, वो तमाम किसान दिल्ली आए, वो प्रधानमंत्री को नहीं मिल पाए। आखिरकार उन्होंने जंतर-मंतर पे 24 घंटे का सांकेतिक अनशन किया और वापस चले गए। अब जब उन्हें पता पड़ा कि प्रधानमंत्री जी आ रहे हैं 28 तारीख को, तो तमाम किसान पूरे जिले का एक हुआ और फिर वो इस मूड में थे कि प्रधानमंत्री को पूछे जाए कि 2014 में जो आपने वादे किए थे, 20 मार्च 2014 हमारे साथ चाय पे चर्चा पे, अब उसका क्या हुआ? वो वादे कब पूरे होंगे? लेकिन पुलिस प्रशासन ने उनको दबा दिया, उन्हें नोटिसेस इश्यू हुए, उन्हें ये धमकियाँ दी गई कि यदि आप मुँह खोलेंगे या कुछ वहाँ प्रकार करने का प्रयास करेंगे, विरोध या निषेध करने का प्रयास करेंगे, तो कड़ी कार्यवाही होगी। किसान क्या करता? काय करणार? कारण हे पंजाबचे किंवा हरियाणाचे शेतकरी नव्हे, जे आपल्या हक्कासाठी भांडतील ते शेतकरी आज दिल्लीत भांडत आहे. हे केंद्र सरकार, ह्या केंद्र सरकारने केजरीवाल सरकारला नोटीस पाठवून शेतकऱ्यांना बंदिस्त करण्यासाठी दिल्लीचे स्टेडियम हे जेलमध्ये परिवर्तित करा, परंतु केजरीवालने ते मान्य केले नाही, कारण आंदोलन हा प्रत्येकाचा हक्क आणि अधिकार आहे. मित्रांनो, एवढे बोलतो, इथे थांबतो. आणि आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, जेणेकरून आपल्या पीडितों की आवाज मिस्टर हिंदुस्तान या चॅनलचा आवाज शेतकरी, कष्टकरी, कामकरी शेतकरी, शेतमजूर, वाड्या वस्त्यातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या कष्टाच्या घामाची कमाई ह्या ज्या चिटफंड कंपन्यांनी हडपलेली आहे ती त्यांना परत मिळावी एवढीच अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र.